नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ऐश्वरी दोघेजण मिळून राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर आणणार आहेत. ईश्वरी आणि राकेशच्या साखरपुड्याचे फोटो अंजलीला दाखवत राकेशचा पर्दाफाश करणार आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीच्या साखरपुड्याच्या दिवशी राकेशला पोलिसांच्या ताब्यात देत अर्णव त्याला जन्माची अद्दल घडवणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता राकेशने खूप मोठी चूक केलेली असते. अर्णव इथे आपल्या बहिणीसाठी किती सेन्सिटिव्ह आहे ही गोष्ट राकेशला बरोबर माहिती असते. पण प्रेक्षकांनो, इथे राकेशने अंजली आणि अर्णव या दोन भावंडांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलेला असतो. अर्णवला अंजलीच्या नजरेतून पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ही गोष्ट आता राकेशला खूपच जास्त आवडलेली असते की चला, अर्णव आणि अंजली या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करेन, भांडण निर्माण करेन आणि मग इथे अंजली अर्णववरती चिडेल, म्हणजे मला जसं वागता येईल तसं मी वागेल. माझ्या बायकोच्या हिश्श्याची जी काही प्रॉपर्टी आहे ती मी अर्णवकडून बरोबर काढून घेईन, असं आता राकेश म्हणत असतो. पण प्रेक्षकांनो, तसं काहीसुद्धा होत नाही. अंजली इथे आता आपल्या भावाला माफ करते. ईश्वरी अशी काही शक्कल लढवते की अर्णव आणि अंजलीला एकमेकांपासून जास्त वेळ ती लांब ठेवू शकत नाही. ती बरोबर त्या दोघांमध्ये गोडी निर्माण करते आणि अर्णव आपल्या बहिणीला त्रास होऊ नये म्हणून मनापासून तिची माफी मागतो आणि त्या राकेशची सुद्धा माफी मागतो. पण प्रेक्षकांनो, शेवटीला काही गोष्टी मनामध्ये राहिलेल्या असतात. तसं इथे आता अर्णवला वाटत असतं. अर्णव म्हणतो, तो राकेश माझ्या बहिणीच्या नजरेत मला पाडण्याचा प्रयत्न करत होता. बरं झालं ताईने मला माफ केलं, नाहीतर हे भांडण जर टोकाला गेलं असतं तर कदाचित इथे ताईने राकेशच्या बोलण्यात येऊन काहीतरी नको तो निर्णय घेतला असता आणि त्यामुळे आमच्या दोघांमध्ये अजूनच दुरावा निर्माण झाला असता. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते तसं काहीसुद्धा होणार नाही, पण यापुढे सुद्धा राकेश तुमच्या दोघांमध्ये इथे फूट पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आपण सगळं काही सहन करू शकतो. आपण इथे त्या राकेशचा नालायकपणा सहन करू शकतो अंजलीताईंना प्रोटेक्ट करण्यासाठी. पण जर त्या राकेशने अंजलीताईंना इथे काही त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या नजरेतून तुम्हाला पुन्हा एकदा पाडण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपण अंजलीताईंवरती लक्ष कसं काय ठेवणार? तो अंजलीताईंना ब्लॅकमेल करत पैसे काढत राहील आणि मग आपण काय करायचं असं की अंजलीताईंना आपण परत मिळवायचं? राकेशच्या विरोधात आपण काहीही सांगायला गेलं तरी अंजलीताई विश्वास नाही ठेवणार, कारण का त्या राकेशला देव मानतात. तेव्हा इथे अर्णवने आता ठरवलेलं असतं की आपण काहीतरी करूया. हळूहळू आपण अंजलीताईला राकेशचा खरा चेहरा दाखवूया. जेव्हा तिला हळूहळू कळेल की राकेश कसा नीच माणूस आहे तेव्हाच ते आपल्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी माझ्या भावाबरोबर भांडायचं नाही. पण राकेशचं काय? राकेश म्हणतो की तुम्हाला दोघांना मी एकत्र येऊ देणार नाही. आता आलायत पण पुन्हा एकदा कडवटपणा नक्की निर्माण करेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजीने सांगितलेलं असतं की पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला अंजलीचं डोहाळे जेवण करायचं आहे. एकदा का तिचं डोहाळे जेवण झालं मग काय होईल? आपण सगळ्यांना सांगायला मोकळे ना की बाबा अंजली आता प्रेग्नंट आहे. आपल्या पाहुण्यांना सांगायला आपण मोकळे. सगळेजण येतील आणि डोहाळे जेवणाला बाळाला आणि अंजलीला आशीर्वाद देतील. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की ठीक आहे, डोहाळे जेवणाची सगळी इथे जबाबदारी माझी. तेव्हा अर्णव म्हणत असतो की चला, आता येणारं जे बाळ आहे ना ते जिजूंच्या मानगुटीवरती बसणार आहे. तेव्हा राकेश म्हणतो का, असं का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, जिजू अहो, आतापर्यंत तुम्हाला जबाबदारी नाही आहे ते फक्त ताईची, पण बाळ आल्यानंतर तुम्हाला त्याचे लाड पुरवावे लागतील ना. त्याला काय हवं नको ते सगळं बघावं लागेल. मग तुमची जबाबदारी वाढणार नाही का? त्याचे हट्ट पुरवावे लागतील तुम्हाला. त्याला जे हवं असेल ते मागण्यासाठी तुमच्याच मानगुटीवरती बसणार ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गंमत जम्मत चालू असते. इथे अर्णव राकेशला टोमणे देत असतो. अंजलीचं डोहाळे जेवण दणक्यात साजरं झालं पाहिजे असं इकडे आता आजीचं म्हणणं असतं. ईश्वरी सगळी तयारी करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश अर्णवला म्हणत असतो, काय करणार काय आहेस तू अंजलीच्या डोहाळे जेवणाला?
तेव्हा अर्णव म्हणतो, मी काहीच करणार नाही आहे, पण मी मात्र नक्कीच काहीतरी करणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का? तुला जे काय करायचं आहे ते तू कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे येणारं जे बाळ आहे ना, ते तुझ्यासाठी काळ बनून येईल नक्कीच. बघच तू, ते तुझ्यासाठी काळच असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव जे काही बोललेला असतो त्याचा राकेशला भयंकर राग आलेला असतो. राकेश म्हणत असतो की हे बाळ जे येणारं आहे ते माझ्यासाठी काळ कसं काय असणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणतो, ठीक आहे, डोहाळे जेवणाच्या दिवशी इथे आता माझ्याबरोबर नक्कीच काहीतरी अघटित घडणार आहे. तेव्हा मी एक काम करतो ना, या बाळाला आता येण्यापूर्वीच मारून टाकतो. तसं हे बाळ माझ्या काही कामाचं नाही आहे. अंजलीबरोबर लग्न फक्त पैशांसाठी केलं आहे आणि मला फक्त ह्या अर्णवच्या पैशांमध्ये इंटरेस्ट आहे. बाळामध्ये, या संसारामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे मला. आणि ही मूर्ख बायको, ही अंजली, हिच्याबरोबर मी कधीतरी लग्न केलं असतं का? पण मी पैशांसाठी लग्न केलं आहे आणि म्हणूनच आता मला फक्त पैसा हवा आहे. हे बाळ नको आहे. जर ह्या बाळ येण्यामुळे माझ्या काही अडचणी वाढणार असतील तर ते न आलेलं बरं. आणि म्हणून प्रेक्षकांनो, अंजली आणि ईश्वरी दोघीजणी हॉस्पिटलला जाणार असतात इथे चेकअपसाठी. सोनोग्राफीसाठी आता अंजलीला जावं लागणार असतं, कारण पुढच्या महिन्यामध्ये 7वा महिना लागणार असतो. त्यामुळे सगळं काही योग्य आहे ना, चांगलं आहे ना, हे सगळं आता बघायचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी अंजलीला घेऊन जाणार असते. तेव्हा इथे राकेशने काय केलेलं असतं, इथे आता जी गाडी अंजलीसाठी ठेवण्यात आलेली असते हॉस्पिटलला जाण्यासाठी, त्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. प्रेक्षकांनो, आता राकेशने हे कांड केलेलं असतं, पण राकेशला वाटतं की कुणाला काही कळणार नाही की गाडीचे ब्रेक मी फेल केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काय झालेलं असतं, अर्णव अंजलीला म्हणतो की ताई, ही गाडी आता तू घेऊन जायची, कारण ही सेफ आहे, कारण हिचे ब्रेक वगैरे सगळं काही मी चेक केलं आहे. ती गाडी आपण इथे व्यवस्थितरित्या गॅरेजमधून सर्व्हिसिंग करून आणलेली आहे, म्हणजे मला काळजी वाटणार नाही. तेव्हा अंजलीला ही गोष्ट त्याने आधीच क्लिअर केलेली असते की गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे. तेव्हा तिथे राकेशसुद्धा असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, राकेशने ते ब्रेक आता फेल केलेले असतात आणि म्हणूनच इथे अर्णवला माहिती असतं की हा काहीतरी चूक करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अंजली हॉस्पिटलला जात असताना त्यांचा अपघात होतो, पण त्याच्यामध्ये ईश्वरी चालाकी दाखवते आणि अंजलीला काही होऊ देत नाही अंजलीला, आणि ती स्वतःला इथे वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. अंजलीच्या बाळाला सुद्धा सुखरूप ठेवते. आता हे सगळं करत असताना अंजलीला आणि तिला थोडाफार मार नक्कीच लागलेला असतो. जेव्हा इथे ईश्वरी अंजलीचा जीव वाचवते तेव्हा इथे अर्णवच्या जीवात जीव येतो आणि कुठेतरी अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल जो काही थोडासा राग आहे किंवा गैरसमज आहे तो आता थोड्याफार प्रमाणामध्ये बाजूला झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की ईश्वरी, तू माझ्या ताईचा जीव वाचवून माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेले आहेस, माझ्यावरती तू कर्ज केलेस, कशी आहेस कशी तू, स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केलीस, का आलीस तू माझ्या आयुष्यामध्ये, कशासाठी, मला कळतच नाही आहे की तू नेमकी आहेस तरी कशी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हळूहळू इथे अर्णवच्या मनातला राग कमी होतोय. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील, मग तुमचा प्रश्नही मीच असेल आणि तुमचं उत्तरही मीच असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णवला आता कळतं हे कारस्थान कुणाचं आहे, पण तो आधी काहीच बोलत नाही, कारण त्याला राकेशच्या विरोधामध्ये एक एक पुरावे गोळा करायचे असतात. अर्णवने इथे राकेशच्या नकळत आता बाहेर एक CCTV कॅमेरा बसवलेला आहे आपल्या फॅमिलीच्या सेफ्टीसाठी. अंजलीसाठी आणि ईश्वरीसाठी तो कॅमेरा बसवण्यात आलेला आहे आणि त्याचा ॲक्सेस हा सगळा आता अर्णवच्या मोबाईलमध्ये आहे. CCTV कॅमेराचा ॲक्सेस त्याने आपल्या मोबाईलमध्ये मुद्दामून करून घेतला आहे, जेणेकरून इथे राकेशच्या हर एक गोष्टीवरती लक्ष ठेवता येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, तो पुरावा आता त्याने आपल्या मोबाईलमध्ये ठेवलेला असतो. तो आधी इथे अंजलीला सांगत नाही. अंजली म्हणत असते की असे कसे गाडीचे ब्रेक फेल झाले होते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई, कुणीतरी मुद्दामून केले नसतील ना, गाडीची सर्व्हिसिंग झाली होती आणि अचानकपणे गाडीचे ब्रेक कसे फेल होऊ शकतात. राकेश म्हणत असतो की आपल्या ड्रायव्हरने काही चूक केली नसेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, संदीप असं कधीच करू शकणार नाही, संदीपवरती माझा पूर्ण विश्वास आहे, त्याच्या इथे हुशारीनेच अंजलीताई आणि इथे ईश्वरी दोघीजणी वाचलेत. इथे आता ईश्वरीने प्रयत्न केले नसते तर अंजलीताई वाचू शकली नसती, हे सुद्धा आहे, पण आपल्या ड्रायव्हरने सुद्धा चूक केलेली नाही, हे आता अर्णव म्हणतो.
तेव्हा इथे अंजलीसुद्धा म्हणते, नाही नाही, संदीपने काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तो व्यवस्थितरित्या सावकाश गाडी चालवत होता. अचानकपणे गाडीचा स्पीड वाढला. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळ्या गोष्टी आता सुरळीत झालेल्या असतात. ईश्वरी स्वतः गाडी चालवते. ती स्वतः इथे अंजलीला सेफली आता तिथून बाहेर काढते. आणि या गोष्टी घडल्यानंतर डोहाळे जेवणाचा आता कार्यक्रम होणार असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्येच इथे आता राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर आणायचा असतो. इथे राकेश अंजलीला पुन्हा एकदा पाडण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्यासाठी ईश्वरीने जे पाट सजवलेलं असतं ना बसण्यासाठीचं, तिथे सुद्धा राकेशने तेल सांडून ठेवलेलं असतं, जेणेकरून त्याच्यावरून इथे अंजलीचा पाय सटकेल, ती पडेल आणि त्याचा सगळा ब्लेम इथे ईश्वरीवरती येईल, असा त्याने प्लॅन करून ठेवलेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अंजलीला तिथूनसुद्धा पडू देत नाही. अंजलीचा पाय सटकणार तेवढ्यातच ईश्वरी तिला दोन्ही हातांनी सावरते, तिला पडू देत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा इथे अंजलीचा ईश्वरीने जीव वाचवलेला असतो बाळासकट. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने आता सगळी तयारी करून ठेवलेली असते. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडतो. सगळ्या बायका इथे आता जमलेल्या असतात आणि त्या तिथून निघून गेलेल्या असतात. आणि पाहुणी जी उरलेली असतात ना, ती सगळी घरातलीच असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने राकेशसाठी एक धक्कादायक सरप्राईज प्लॅन केलेला असतो. इथे अर्णवने एका स्क्रीनवरती अंजलीचे त्याचे काही फोटोज टाकलेले असतात, फॅमिलीबरोबरचे फोटोज टाकलेले असतात. अंजली ते बघून आता खूप जास्त खुश होते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता राकेशचे आणि ईश्वरीचे सुद्धा काही फोटोज त्या स्क्रीनवरती टाकलेले असतात. तेव्हा अंजली म्हणते, हे सगळं काय आहे? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ताई, हा राकेश आहे आणि ही ईश्वरी आहे. जेव्हा इथे ईश्वरीचं लग्न राकेशबरोबर ठरलं होतं ना, तेव्हा तुला ती गोष्ट तर माहिती होती ना, आपल्याला त्या लग्नाचं इन्व्हिटेशनसुद्धा आलं होतं. साखरपुडा हा राकेशबरोबर होणार आहे ही गोष्ट तुला माहिती होती, पण तो राकेश नेमका कोण होता हे तुला माहिती नव्हतं. तर हा तो राकेश आहे ज्याच्याबरोबर ईश्वरीचं लग्न ठरलं होतं. पण ते लग्न मी योग्य वेळेवरती मोडलं आणि मी ईश्वरीबरोबर लग्न केलं माझ्या ताईचा संसार वाचवण्यासाठी. ताई, तुझ्या गाडीचे ब्रेक अचानकपणे फेल झाले नव्हते, तर ते ब्रेक फेल केले होते तुझ्या नवऱ्याने. आणि तो व्हिडिओ आता CCTV कॅमेऱ्यामध्ये ते सगळं जे रेकॉर्ड झालेलं असतं ते अंजलीला स्क्रीनवरतीच दाखवलं जातं की कशा पद्धतीने राकेश येतो, घाबरलेला असतो, इकडे तिकडे बघत असतो आणि तो आता गाडीच्या इथे खाली जाऊन ते गाडीचे ब्रेक फेल करतो. आणि त्यानंतरला तो म्हणत असतो की अंजली, आता तू आणि बाळ दोघेसुद्धा जिवंत राहणार नाही. कदाचित तू राहशीलही, पण बाळ जिवंत राहणार नाही, असं राकेशने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे बऱ्याचशा गोष्टी अशा घडलेल्या असतात ज्या अंजलीला माहिती नसतात. तेव्हा इथे आता साखरपुड्यातले फोटो दाखवल्यानंतर अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्णव म्हणतो, ताई, तुला आणि बाळाला त्रास होऊ नये म्हणून ह्या गोष्टी मी लपून ठेवल्या होत्या. पण जेव्हा इथे राकेश मला म्हणाला की त्याला हे बाळ नको आहे आणि त्याचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे, तेव्हा मी ठरवलं की आता माझी ताई मला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून मी तुला हिम्मत करून हे साखरपुड्याचे फोटो दाखवतोय. इथे अजूनही राकेश ईश्वरीला छेडण्याचा प्रयत्न करतो, तो तिला इथे धमकवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर अर्णवने सांगितलेलं असतं की जेव्हा हे सत्य संजय काकांच्या लक्षात आलं, तेव्हा राकेशने संजय काकांचा इथे अपघात घडून आणला. त्याने स्वतःने त्यांचा अपघात केला आणि त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. आणि माहिती काय पसरली की ती अर्णवची गाडी होती आणि तो माणूससुद्धा मीच होतो, पण तो राकेश होता ताई. आणि ही गोष्ट संजय काकांनी बघितली आणि त्यांनी मला सांगितलीसुद्धा की त्यांचा अपघात हा राकेशने घडून आणलेला आहे, कारण त्यांनी या लग्नाला नकार दिला म्हणून. तेव्हा गोष्टी आता या संपूर्णपणे अंजलीच्या समोर खूपच छान पद्धतीने अर्णवने आणलेल्या असतात, जेणेकरून त्याच्या बहिणीच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी आपल्या बहिणीला त्याने अलर्ट केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवने आता अंजलीला विचारलं असतं की अशा माणसाचं काय करायचं जो प्रत्येकाच्या जीवावरती उठतो, स्वतःच्या स्वार्थासाठी किती खालच्या पातळीला जातो. तेव्हा अंजली म्हणते की आत्ताच्या आता पोलिसांना बोलव आणि ईश्वरीच्या वडिलांच्या जीवावरती उठणाऱ्या, ईश्वरीला फसवणाऱ्या आणि खास करून मला आणि माझ्या बाळाला फसवणाऱ्या या माणसाला जेलमध्ये टाक.
तेव्हा प्रेक्षकांनो, ओटभरणीच्या दिवशीच इथे आता राकेशला जेलमध्ये टाकत त्याला अर्णवने जन्माची अद्दल घडवलेली असते.